नमस्कार. विज्ञानयात्री विल्यम थॉम्सन पहिला बॅरन केल्विन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री विल्यम थॉम्सन पहिला बॅरन केल्विन हे इंग्लंड देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता, सादी कॉर्नो, जेम्स ज्यूल उष्मागतिकातील दोन आद्य प्रवर्तक या दोन शास्त्रज्ञांच्या कार्याचे एकत्रीकरण करून थॉम्सन केल्विन यांनी त्यांचे कार्य पुढे नेले. त्यांनी तापमानाची न्यूनतम मर्यादा शोधून काढली. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ निरपेक्ष तापमानाचे एकक केल्विन असे संबोधले जाते आणि त्या तापमान मापन प्रणालीस केल्विन तापमान मापक्रम असे म्हटले जाते. केल्विन हे तापमान मोजण्याचे आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड इंटरनॅशनल एकक आहे. याला के या चिन्हाने दर्शवतात. हे प्रामुख्याने वैज्ञानिक आणि थर्मोडायनेमिक मोजमापासाठी वापरले जाते. परम किंवा निरपेक्ष शून्य ॲब्सोल्यूट झिरो केल्विन तापमानावरील हे तापमान म्हणजे विश्वातील सर्वात कमीत कमी शक्य तापमान, सुमारे -273.15 डिग्री सेल्सिअस. या तापमानावर कणांची गती पूर्णपणे थांबते. चिन्ह वापरण्याची पद्धत संदर्भात सांगायचे झाले तर केल्विन तापमान लिहिताना अंश चा वापर केला जात नाही. उदाहरणार्थ 300 के असे लिहिले जाते, 300 डिग्री के असे नाही. सेल्सिअस आणि केल्विनमधील संबंध सांगायचे झाले तर 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 के, साधारणपणे 273 मानले जाते. सेल्सिअसचे केल्विन रूपांतर करण्याचे सूत्र के बरोबर डिग्री सेल्सिअस अधिक 273. जर तापमान 25 डिग्री असेल तर केल्विनमध्ये ते 25 अधिक 273 म्हणजे 298 के होईल. केल्विन तापमान श्रेणीचा वापर अर्थातच वस्तूंचे तापमान मोजण्यासाठी होतो. त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी केल्विन तापमान श्रेणीचा वापर होतो. निरनिराळ्या वस्तू विद्युतचुंबकीय लहरी उत्सर्जित करतात. या लहरींचा वर्णपट बराचसा कृष्णिका पंक्तीसारखा ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम असतो आणि कृष्णिका पंक्ती आणि कृष्णिकेचे तापमान, ब्लॅक बॉडी टेम्परेचर यांचा घनिष्ठ संबंध आहे. अधिक तापमान असलेल्या कृष्णिकेमधून अधिक ऊर्जा विद्युत चुंबकीय लहरीद्वारा उत्सर्जित होते. इलेक्ट्रॉनिक परिपथामध्ये म्हणजे सर्किटमध्ये संकेत किंवा सिग्नल नसताना सुद्धा विद्युत प्रवाह करंट वाहत असतो. या प्रवाहास इलेक्ट्रॉनिक कुरव किंवा नॉईस असे म्हणतात. या प्रवाह प्रामुख्याने परिपथाचे विविध भाग त्याचे तापमानामुळे निर्माण होणाऱ्या औष्णिक क्षोभामुळे निर्माण होतो. या कुरवाला जॉन्सन नायक्विस्ट कुरव, जॉन्सन नायक्विस्ट नॉईस असे म्हणतात. हा कुरव तापमानावर अवलंबून असल्याने त्याचा आयाम किंवा ॲम्प्लिट्यूड तापमान श्रेणीत दर्शवता येते. त्यासाठी केल्विन तापमानाचा वापर होतो. केल्विन तापमान श्रेणीत संहतीचे तापमान तिच्या घटकांच्या हालचालीवर अवलंबून असते. हालचाल कमी झाल्यास संहतीचे तापमान कमी होते. म्हणजे संहतीच्या घटकांची हालचाल बंद झाल्यावर केल्विन तापमान श्रेणीत तिचे तापमान 0 होते. या युक्तिवादानुसार शून्याहून कमी म्हणजेच उणे तापमान संभवत नाही. संहतीच्या घटकांच्या हालचालीचे वर्णन अनाधिनुक स्थितिगतिकशास्त्राद्वारे करता येते. परंतु संहतीच्या घटकांच्या हालचालीमुळे त्याचे वर्णन पुंज स्थितिगतिकशास्त्र होत असल्यास शून्याहून कमी अथवा ऋण तापमानाची कल्पना करता येते. विल्यम थॉम्सन यांचा जन्म दिनांक 26 जून 1824 रोजी आयर्लंडमधील बेलफास्ट येथे झाला. त्यांच्या वडिलांची स्कॉटलंडमधील ग्लासगो विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक नियुक्त झाल्यामुळे त्यांचे कुटुंब ग्लासगो येथे राहायला गेले. थॉम्सन त्या विद्यापीठात शिकू लागल्यावर वयाच्या 15व्या वर्षी त्यांना ऑन द फिगर ऑफ अर्थ या निबंधासाठी खगोलशास्त्रातील सुवर्णपदक प्राप्त झाले. या लेखनातून त्यांच्या गणितातील प्रतिभेचे दर्शन झाले. थॉम्सन यांनी केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले आणि स्मिथ पारितोषिक मिळवून ते रँगलर झाले. त्यानंतर पॅरिस येथे हेनरी विक्टर रेग्नो यांच्याबरोबर त्याने पदव्युत्तर काम केले
शिकत असताना थॉम्सन यांनी अनेक विद्वत्तापूर्ण प्रबंध सादर केले. जोसेफ फुरिये या गणिताच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले. जोसेफ फुरिये यांचे थिअरी ऑफ हीट हे कार्य थॉम्सन यांनी पुन्हा प्रकाशात आणले. केम्ब्रिज येथे विद्युत प्रतिमासाठी थॉम्सन यांनी विकसित केलेले गणितीय तंत्र विद्युत स्थितिकीतील समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वाचे साधन ठरले. यापासून प्रेरणा घेऊन पुढे मायकेल फॅरेडे प्रकाश, चुंबकत्व, विद्युत शक्ती यांच्यातील संबंध प्रस्थापित करणारा शोध लावला, जो फॅरेडे इफेक्ट म्हणून ओळखला जातो. ग्लासगो विद्यापीठात नैसर्गिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि निवृत्तीपर्यंत 53 वर्ष ते त्या पदावर त्याच विद्यापीठात कार्यरत होते. त्या विद्यापीठात त्यांनी भौतिकशास्त्राची ब्रिटिश विद्यापीठातील पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. उष्णता म्हणजे रेणूमध्ये हालचालींच्या गतीमुळे होणारी ऊर्जा ही संकल्पना त्यांनी मांडली. जूल व केल्विन या दोन शास्त्रज्ञांची नावे प्रसिद्ध उष्मागतिकेतील जूल केल्विन प्रभाव याच्याशी जोडली आहेत. त्याचा वापर रेफ्रिजरेटर, वातानुकूलित यंत्रे यामध्ये उपयुक्त ठरला आहे. गतिज ऊर्जा ही संज्ञा थॉम्सन यांनी प्रथम मांडली. गणित व भौतिकशास्त्राच्या व्यवहारात उपयोग करणे हा त्यांच्या कार्याचा मूळ उद्देश होता. सागरतळीय म्हणजे सबमरीन तारा अटलांटिक टेलिग्राफ केबल्स घालण्याकरता थॉम्सन यांना अटलांटिक टेलिग्राफ कंपनीमध्ये वैज्ञानिक सल्लागार म्हणून कारकीर्द करता आली. त्या ट्रान्स अटलांटिक टेलिग्राफ प्रकल्पात त्यांनी महत्त्वाचे शोधकार्य आणि योगदान केले. त्यामुळे संदेशग्राही यंत्रणा, दर्पण किंवा आरसा गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे मिरर गॅल्व्हॅनोमीटर, वक्र नलिका नोंद यंत्र, सायफन रेकॉर्डर अशा अनेक यंत्रांचा शोध लागला व त्या क्षेत्रात संशोधनास चालना मिळाली. त्यांची सर्जनशीलता, अभियंता ही नवी ओळखही त्यामुळे पुढे आली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी थॉम्सन यांना व्हिक्टोरिया राणीकडून सर या किताबाने सन्मानित करण्यात आले. या कार्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना मान सन्मान वैभव प्राप्त झाले. त्यांना बॅरन केल्विन ऑफ लॉर्जस ही पदवी मिळाली आणि ते उमराव झाले. हा मान मिळवणारे ते पहिले ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. केल्विन ही नदी आहे त्यांच्या ग्लासगो विद्यापीठामधील प्रयोगशाळेजवळून वाहत असल्यामुळे त्यांना तशी पदवी दिली गेली. रॉयल सोसायटीचे रॉयल पदक, कोपले पदक, जॉन फ्रिड्स पदक ही पारितोषिके थॉम्सन यांना मिळालेल्या अनेक पारितोषिकांमधील प्रमुख आहेत. ते रॉयल सोसायटीचे 5 वर्ष अध्यक्ष होते. सैद्धांतिक भौतिकशास्त्रात त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. त्याबरोबर प्रायोगिक गणितीय विश्लेषणाचे अभियांत्रिकी व विद्युत विज्ञानातील नवीन अभ्यास क्षेत्रात उपयोजन केले. विशेष म्हणजे थॉम्सन यांनी अणूचे अंतरंग कसे असते याबाबत एक प्रारूप मांडले. त्याचा गणितीय अभ्यास पुढे गाठ सिद्धांत म्हणजे नॉट थेरी आणि संस्थिती किंवा क्षेत्रविद्या टोपोलॉजी या गणिती विषयाचा विकास होण्यास कारणीभूत ठरला. थॉम्सन यांनी एकूण 661 शोधलेख लिहिले. तसेच ब्रिटन, अमेरिका आणि स्वित्झर्लंड येथून त्यांना 75 एकसवे मिळाले. बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विश्वविद्यालयात प्रकाशाच्या लहरीविषयक सिद्धांतावर त्यांनी दिलेली व्याख्याने प्रसिद्ध करण्यात आली. फिजिकल पेपर्स या शीर्षकाखाली थॉम्सन यांचे मुख्य कार्य 5 खंडात प्रसिद्ध केले गेले. ग्लासगो विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर ते संशोधन कार्य करीत राहिले आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ब्रिटनमध्ये भौतिकशास्त्र व त्याचे उपयोजन तसेच एकूण अत्याधुनिक विज्ञानाचा पाया रचण्याचा थॉम्सन यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. विल्यम थॉम्सन प्रथम बॅरन केल्विन तथा लॉर्ड केल्विन हे अग्रगण्य स्कॉटिश आयर्लंड भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. तापमान मोजण्यासाठी केल्विन परिमाण ॲब्सोल्यूट स्केल विकसित करण्यासाठी ते जगभर प्रसिद्ध आहेत. ग्लासगो विद्यापीठ येथे त्यांनी जवळपास 50 वर्षे नैसर्गिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या सन्मानार्थ तापमानाच्या आंतरराष्ट्रीय एककाला केल्विन असे नाव देण्यात आले. त्यांनी औष्ण्य गतिशास्त्राच्या म्हणजे थर्मोडायनॅमिक्स या क्षेत्रातील नियमांचा पाया रचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अटलांटिक महासागराच्या तळावरून जाणाऱ्या पहिल्या ट्रान्स अटलांटिक टेलिग्राफ केबलच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी मिरर, गॅल्व्हॅनोमीटर आणि कंपास यासारख्या उपकरणामध्ये सुधारणा केल्या.
त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानामुळे त्यांना 1892मध्ये बॅरन केल्विन लॉर्ड केल्विन हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. दिनांक 2 फेब्रुवारी 1980 रोजी न्यूयॉर्क शहरात विल्यम हॉवर्ड स्टीन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री विल्यम हॉवर्ड स्टीन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सर्व संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संस्थांनी एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.